यंदा संक्रांत कशावर आहे, रंग कोणता, मुहूर्त काय याविषयी आपण जाणून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे यंदाही 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत साजरी होणार आहे. या दिवशी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या दिवसाला सूर्याचे मकर संक्रमण असे म्हटले जाते. मकर संक्रांत 14 जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे. यावेळी सकाळी 8:55 सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्त्व आहे. तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान केल्याने पुण्य मिळते, तसेच यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये याविषयी आपण जाणून घेणार आहोत. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्याने दिवस मोठा व्हायला सुरुवात होते आणि थंडी हळूहळू कमी होते. मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचे प्रतीक आहे. या दिवशी सूर्य दक्षिणायनाकडून उत्तरायणाकडे सरकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते असा समज आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते असे मानले जाते. पंचांगानुसार यंदा मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9:03 पासून सुरू होईल आणि संध्याकाळी 5:46 पर्यंत असेल. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. उत्तरायणाच्या प्रथम दिवसाला विशेष महत्त्व असल्याने पितामह भीष्म यांनी कौरव पांडव युद्धात अनेक दिवस युद्धस्थळावर शरपंजरी पडले. भीष्म यांनी संक्रांतीच्या दिवशीच आपला प्राण सोडला होता. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनीच्या भेटीस जातात. संक्रांतीच्या दिवशी नदी स्नान, त्याप्रमाणे गणेश, शंकर, विष्णू आणि लक्ष्मी यांच्या पूजनास विशेष महत्त्व आहे. या दिवशी वस्त्रदान, पात्रदान, तिळगुळदान, उबदार कपडे व खिचडीदान यास विशेष महत्त्व आहे. या वेळच्या संक्रांतीचे वैशिष्ट्य म्हणजे संक्रांतीचे वाहन सिंह असून उपवाहन घोडा आहे. ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे, नैऋत्य दिशेकडे बघत आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. ती गदाधारी आहे. केशराचा टिळा लावला आहे. सुवासासाठी जाईचे फूल हातात घेतले आहे. ती उभ्या अवस्थेत असून चांदीचे पात्र हाती घेतलेले आहे. तसेच आभूषण म्हणून कंकण धारण केले आहे. मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त 14 जानेवारी रोजी दुपारी 2:12 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. या दिवशीचा पूजा काळ 2:12 पासून 5:40 पर्यंत आहे. तर महापुण्यकाळ 2:12 पासून 2:36 पर्यंत आहे. देशभरामध्ये मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी काळ्या रंगाला अधिक महत्त्व आहे. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते. देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणं अशुभ मानलं जातं. यंदा महिला काळ्या रंगाच्या साडीसह हिरवी, लाल, गुलाबी, केशरी रंगाची साडी नेसू शकतात. मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे. त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही. त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात. मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे यंदा नक्की हातात लाखेच्या बांगड्या किंवा लाखेचा चुडा घाला. मकर संक्रांतीच्या दिवसापासून महिलांचे हळदी कुंकू समारंभ सुरू होतात. यात कुठलाही खंड पडत नाही. सर्व महिला उत्साहाने हा समारंभ करतात. वस्तूचीही देवाणघेवाण करतात. यंदा रथसप्तमीच्या दिवसापर्यंत म्हणजे 7 फेब्रुवारीपर्यंत हळदी कुंकू समारंभ चालणार आहे. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.